हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग, जो की आहे अनप्रेडिक्टेबल, आयुष्यात येणाऱ्या अडचणींसारखा. तर वॉर्मअप करून आपण केला आहे डेडलिफ्टला स्टार्ट. वॉर्मअपची रेकॉर्डिंग नाही, कारण ब्लॉगची कल्पना आपल्या डोक्यात नव्हती. तर पहिला सेट आहे 100, दुसरा 110, त्यानंतर 130. डेडलिफ्ट झाल्यावर मित्रांनो आपण केला आहे लॅट पुल डाऊनचा वॉर्मअप. थोडासा वॉर्मअप झाल्यावर मित्रांनो आपण केली एक्सरसाइजला स्टार्ट. तर 50 kg आणि 15 रेप मारलेत स्टार्टिंगला. त्यानंतर 40 kg आणि 12 रेप्स आहेत. तर वरचा बार चेंज करून आपण मारले 10 रेप्स. आणि मित्रांनो, ज्यांना वेट गेन करायचं, ज्यांचं वजन 50-55 असे आणि त्यांना बल्किंग करायची, जरा वेट गेन वगैरे करायचं, तर त्यांच्यासाठी मी साधा सिंपल हाय कॅलरी शेक बनवलं आहे. जे तुम्ही रोज खाताना त्यात जर हा ॲड केला तर तुमचे कॅलरीज वाढतील आणि वेट पण वाढेल. तर व्लॉगच्या एंडला, व्हिडिओ काय म्हणाल ते, त्याच्या एंडला तुम्ही बघू शकता. त्यात साधी सिंपल रेसिपी आहे. तेवढ्या गोष्टी ॲड केल्या, मला फरक पडला आहे, तुम्हाला पण पडू शकतो. विदिन द वीक फरक जाणवल तुम्हाला. तुम्ही जो शेक दिला आहे तो ट्राय करा. त्यानंतर आपण वॉर्मअप केला आणि स्टार्ट केलं सीटेड केबल रोजला. सीटेड पुल्ली रो किंवा सीटेड केबल रो. तर मित्रांनो, वळूया नेक्स्ट एक्सरसाइजकडे, जी की आहे टी बार रो. वेट घेतलं आहे 10 + 15 म्हणजे 25 आणि सेट केलं ते 2, पण एकाची व्हिडिओ काय आली नाही. तर टी बार रो फर्स्ट मिडलमध्ये 10 केले, त्यानंतर साईड अँगल्सला 1 म्हणजे 10 रेप्स × 3 = 30. त्यानंतर मित्रांनो, एवढा वर्कआउट करून आपण वर्कआउट संपवला आहे आणि आपला फेवरेट पार्ट आता आहे, जो की पंप चेक करायचा. पंप चेक केल्यावर मित्रांनो आपण केलं वेट चेक. त्यानंतर जिमच्या बाहेर पडून आपण घेतला आहे बनाना आणि आपण करणार आहे शेकला स्टार्ट.